हर हर महादेव. BDCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय पहिला. ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजाय नमः. ओम नमो जी विघ्नहरा गजानना गिरिजा कुमरा जय जय लंबोदरा एकदंता शूर्पकर्णा. तुझे जे चिंतन करते त्या विघ्नेन बाधिती सकळ अभिष्टे साधती. अवलंबिसी सकल मंगल कार्यासी प्रथम वंदी जय तुम्हासी चतुर्दश विद्यांशी स्वामी तुझे लंबोदरा. हरि ब्रह्मादिक गणपती कार्यारंभी वंदिती सकळाभिष्टे साधिती. तुझेनी प्रसादे समस्त गणांचा नायक तुझ विघ्नांचा अंतक. तू ते म्हणते जे लोक कार्य साधित यांचे माझी मनीची वासना तू वापरूवावे गजानना. साष्टांग करीतो नमना विद्या देई मजा आता निनता होतो मतिहीन. म्हणून धरले तुझे चरण चौदा विद्यांचे निधान. शरणागत प्रता माझे अंतकरणाची व्हावे. गुरुचरित्र कथन करावे पूर्ण दृष्टीने पाहावे. ग्रंथ सिद्धी पावावी दातार्या. आता बंधू ब्रह्मकुमारी जिचे नाम वागेश्वरी पुस्तक विना जिची खुरी हंसवाहिनी असे देखा. विद्या वेदशास्त्रांची अधिकार जाणार शारदेशी तिने वंदिता विश्वासी ज्ञान होई अवधारा. म्हणून निमित्त तुझे चरणी प्रसन्न व्हावे मज स्वामिनी. राहुणी या माझी ये वाणी ग्रंथी रिघू करी आता. गुरुची नाम तुझी स्थिती म्हणती नृसिंह सरस्वती. या कारणे मजवरी प्रीती नाम आपले म्हणून नमले तुझे चरण. व्हावे स्वामिनी प्रसन्न द्यावे माते विद्याधन. ग्रंथी रिघू करी आता. आता बंधू त्रिमूर्तीशी ब्रह्मा विष्णू शिवांशी विद्या मागे निमित्तांशी अनुक्रमे करुणी. चतुर्मुखी असते जयाशी करता जो या सृष्टीशी. वेद झाले ज्याशी मुखेशी त्याचे चरणी नमन माझे. आता बंधू ऋषिकेशी जो नायक विश्वासी लक्ष्मी सहित हरणीशी क्षीरसागरी असे जाना. आता नमो शिवाशी धरले गंगा मस्तकेशी पंचवक्त्र दशभुजेशी अर्धांगी असे जगन्माता. बंधू आता कवी कुळाशी पराशरादी व्यासांशी वाल्मिकादी सकळांशी नमन माझे परियेसा. नेने कवित्व असे वसे म्हणून तुम्हा विणवीत असे. ज्ञान द्यावे मी जी भरवसे आपला दास म्हणून. नकळे ग्रंथ प्रकार नेने शास्त्रांचा विचार. भाषा नये महाराष्ट्र म्हणून विनवी तुम्हाशी. समस्त तुम्ही कृपा करणे माझ्या वचना सहाय्य होणे. शब्द उत्पत्तीही नेणे कविकुळ तुम्ही प्रतिपाळा. असे सकळी का विनवुनी मग ध्यायले पूर्वजमनी. उभय पक्ष जनक जननी महात्मे पुण्य पुरुषांचे. आपस्तंभ शाखेशी गौत्र कौंडिन्य महर्षी साखरे नामख्यातीशी सायन देवा पासव नमिता जनक जन्नीशी. नंतर नमो श्री गुरुशी झाली मती प्रकाशी. गुरुचरण स्मरावया गंगाधराचे कुशी जन्म झाला परियेशी. सदा ध्याय श्री गुरुशी एका भावे निरंतर. म्हणून सरस्वती गंगाधर करी संतांशी नमस्कार. श्रोतया विनवी वारंवार क्षमा करणे बाळकाशी. तावन मात्र माझी मती नेने काव्योत्पत्ती. जैसे श्री गुरु निरुपती तेने परी सांगत असे. पूर्वापार आमचे वंशी गुरु प्रसन्न हरणीशी निरूप देती माते परियेसी. चरित्र आपले विस्तारी श्री गुरुवाक्य मज कामधेनू मनी नाही अनुमानू. श्रेय वृद्धी पावविनार आपणू. श्री नृसिंह सरस्वती त्रैमूर्तीचा अवतार झाला. श्री नृसिंह सरस्वती नर कवन जाणे याचा पार. चरित्र कवनान वर्णवे चरित्र ऐसे श्री गुरुचे वर्णव्या शक्ती कैची वाचे. आज्ञा असे श्री गुरुची म्हणून वाचे बोलत असे. ज्या सपुत्र पौत्राची चाड त्याशी हे कथा असे गुड. लक्ष्मी वसे अखंड तया भुवनी परियेसा. ऐसी कथा ज्यांचे घरी वाचिती नित्य मनोहरी. स्त्रियायुक्त निरंतरी नांदते पुत्र कलत्रयुक्त. रोग नाही तया भुवनी सदा संतुष्ट गुरु कृपे करुणी. निसंदेह साता दिनी एकता बंधन तोटे जाना. निधानाला ध्येया प्रयाशी तरी का कष्टीचे सायाशी. विश्वास माझ्या बोलाशी एका श्रोते एकचित्ते आम्हा साक्षी ऐसे घडले. म्हणून विनवितसे बळे श्री गुरु स्मरण असे भले. अनुभवा हो सकळीक गुरुचरित्र कामधेनू. एकता होय महाज्ञानू स्तोत्र करून सावधानू. एकचित्त परियेसा श्री नृसिंह सरस्वती होते गंगापुरी ख्याती. महिमा त्यांचा अत्युन्नती सांगे नाही का एकचित्ते. तया ग्रामी होते श्री गुरु म्हणून महिमा असे थोरू. जाणते लोक चहू राष्ट्र समस्त जाती यात्रेशी. तिथे जाऊन आराधिती त्वरित होय फलप्राप्ती. पुत्रदारा धन संपत्ती जे जे इच्छिले होय जना. लाधून या संतान नाव ठेवते नामकरण. संतोषरूपी यौवन पावतीचारी पुरुषार्थ. ऐसे असता वर्तमानी भक्त एक नामकरणी. कष्ट तसे अति गहनी सदा ध्यायी श्री गुरुशी. असे म्हणे व्याकुळित चिंते वेष्टीला असे बहुत. गुरुदर्शना जाऊन म्हणत निर्वाण मासे निघाला निधार करून मानसी. म्हणे पाहीन श्री गुरुशी अथवा सांडेन देहाशी. जड रूपे काय काज ज्याचे नामस्मरण करता. दैन्य हानी होय त्वरिता आपण तैसा नामांकिता. किंकर म्हणत असे याची बोलायचे हेवा. मनी धरून पाहावा गुरुमूर्तीशी दाखवा. कृपाळुवा सर्वभूती अति व्याकुळ अंतकरणी. निंदास्तुती आपली वाणी कष्टाला भक्त नाम करणी. करता होय परियेसा गुरुची त्रिमूर्ती. म्हणती वेद सुरुजी सांगती दृष्टांती. कलियुगात त्रैमूर्तीचे गुण तो एक निधान. भक्तांशी रक्षण दयानिधी
अंतकरण स्थिरू नव्हे बासरी गुरु तू कृपा सागरू पाववेगी आता नरहरी अनंता बाळा लागी माता केवी टाकी तू माता तू पिता तुझी सखा भ्राता तुझी कुळदेवता पारंपारी सदा कष्ट चित्ता काहू देशी आता कृपा सिंधू भक्ता केवी होसी त्रिमूर्ती तू होशी पाळीशी विश्वासी समस्त देवांशी तुझी दाता तुझ वाचूनी आता असे कवन दाता विश्वाशी पोषिता सर्वज्ञ तू दिलिया वाचुनी न देव म्हणूनी असे तुझे मनी सांग मज समस्त महितळी तुम्हा दिले बळी त्या ते हो पाताळी बैसविले सृष्टीचा पोषक तुझी देव एक तू ते मी मशक काय देऊ बाळापाशी माता काय मागे दाता एक श्री गुरुनाथा काय देऊ सेवा घेऊन या देणे हे सामान्य नाम नसे जाण दातृत्वासी तळी बावी विहिरी असती भूमीवरी मेघ तू अंबरी वर्ष तसे मेघाची सेवा न करीती स्वभावा उदक पूर्ण सर्वा केवी करी नेने सेवा केसी स्थिर नसे मानसी माझे वंशवंशी तुझे दास माझ्या पूर्वजवंशी सेविले तुम्हाशी संग्रह बहुवशी तुझे चरणी आता मज जरी न देसी नरहरी जिंतोनी व्यवहारी घेईन जाना दिसतसे आता कठीणता गुरुनाथा दास मी अंकिता सनातन आपले सामान असेल कवन त्यासवे मन कठीण कीजे हरी तुवा दैत्यवरी प्रल्हाद कैवारी सेवका बाळकांशी करू नये येसी कठीणता परियेशी बर्वेन दिसे बाळक मातेशी बोले निष्ठुरेशी अज्ञाने मायेसी मारी जरी माता त्या कुमाराशी कोप न करी कैशी आलिंगो निहर्षी संभोग खिपा माता हो कोपोसी बोले बाळकाशी जाऊनी पितियासी सांगे बाळ पिता कोपे जरी एके अवसरी माता कृपा करी संभोकुनी तू माता तू पिता कोपसी गुरुनाथा सांगो कवन आता क्षमा करी करुणा करी ऐसे वाणी ते तुझ पिसे अजूनही तरी केसी कृपा ये ऐसे नामांकित विनुता त्वरित कृपाळू श्री गुरुनाथ आले वेगी वसा लागी धेनू जेसी ठाके भवनो तैसे श्री गुरु आपणू आले जवळी येताची गुरु मुनी वंदी नामकरणी मस्तक ठेवून चरणयुग्मी हृदय मंदिरात बैसोनी व्यक्त पूजा उपचारित षोडशविधी आनंदप्रीत झाला नामांकित हृदय श्री गुरुनाथ स्थिरावला भक्तांच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ संतोष बहुत श्री सरस्वतीशी इति श्री गुरुचरित सारामृते परमकथा कल्पत्रे श्री नृसिंह सुरत व्याख्याने सिद्धनामधारक संवादे मंगलचरण नाम प्रथमोध्याय श्री गुरु दत्तात्रेय नमस्तु श्री गुरुदेव दत्त.